Welcome friends, welcome in the today's video. Standard 8th and subject English. Friends, we have started to discuss on the English workshop of 3.2 the Song of Songs. Today we are going to discuss the remaining part of the English workshop, that is part 2nd. So pay attention in your book. Subject English 3.2 The Song of Songs English Workshop. Friends, in the previous video we have started to discuss on English workshop. In that we have also completed the activity 1 to 6. Today we are going to discuss the remaining activities in the English workshop of the topic 3.2 the Song of the Songs. Okay friends, pay attention and open your book. Open page number 63. Okay. Discuss and write briefly. चर्चा करा आणि थोडक्यात लिहा. What would happen if the Emperor Akbar would summon Sant Haridas? या कथेमध्ये आपण पाहिलेलं आहे की संत हरिदासांना अकबर एम्पररनं समन केलेली नाहीये, बोलावून घेतलेलं नाही. पण तरी जर बोलावून घेतलं असतं तर काय घडलं असतं? थिंक अँड टेल मी. इफ द एम्परर अकबर वुड समन संत हरिदास, ही वुडंट हॅव कम इन द कोर्ट. ही पहिली गोष्ट घडली असती. जरी संत हरिदासांना अकबरने बोलवून घेतलं असतं तर ते कोर्टमध्ये आले नसते. द एम्परर अकबर would have been felt insulted, and also the Tansen would have been felt insulted. Okay, and then Emperor Akbar would have been sent his men and bring the Sant Haridas in his court, and he would have been punishment for him, and Emperor Akbar have not a chance to listen the music of Sant Haridas. या गोष्टी घडल्या असत्या. काय काय झालं असतं? जर एम्पायर अकबरनं संत हरिदासांना समन दिली असती तर काय घडलं असतं? एकतर संत हरिदास एम्पायर अकबरच्या दरबारात आलेच नसते. अकबरांना अपमान झाल्यासारखं वाटलं असतं. तानसेनना सुद्धा खूप वाईट वाटलं असतं. आणि आपला अपमान झालाय म्हटल्यानंतर एम्परर अकबरने आपले सैन्य पाठवून दिलं असतं, आपली माणसं पाठवून दिली असती, त्यांना कॅप्चर केलं असतं, कोर्टमध्ये आणलं असतं, आपल्या समोर उभं केलं असतं, त्यांना पनिशमेंट दिली असती. आणि जे काही मेलोडियस म्युझिक अकबरला ऐकायला मिळालेलं आहे ते त्याला कधीच ऐकता आलं नसतं. या गोष्टी घडल्या असत्या. किंवा आणखीन काय घडलं असतं? लिसन केअरफुली. Akbar summoned Sant Haridas. He could have possibly lost a gem like Tansen, as Sant Haridas was living his life like a hermit. He would have been ignored the empire summons. Okay. पहिली गोष्ट घडली असती की जर असे समन पाठवलीच असती तर अकबरच्या दरबारातले जे नवरत्न आहेत त्या नवरत्नापैकी तानसेन हे एक जे रत्न आहे त्या रत्नाला कायमच अकबरनं गमावलं असतं. कारण एक तर एकाकी जीवन जगणारे संत हरिदास हे अजिबातच आले नसते दरबारामध्ये. त्याबरोबर एम्पायर अकबर वुड हॅव टेकन ऍक्शन अगेन्स्ट द संत हरिदास बिकॉज ऑफ द डिसओबिडियन्स, अँड तानसेन वुड हॅव फेल्ड bad on seeing his teacher being mistreated by the emperor. He might have decided to leave the emperor's court due to the injustice towards to his guru Sant Haridas. या सुद्धा घटना घडू शकल्या असत्या. आणखीन काही घडू शकलं असतं हे तुम्हाला जे वाटतं हे तुम्ही तिथं विचार करून ऍज थिंकिंग ऑफ युअर ओन तुम्ही तिथं उत्तर लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. What if you find a blind person singing song melodiously for begging? Listen carefully.
What if you find a blind person singing song melodiously for begging? जर एखादा कोणी अंध व्यक्ती किंवा अंध व्यक्ती भीक मागण्यासाठी जर खूप छान गायन करत असेल तर तुम्ही त्यावेळेला काय करा? भरपूर पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत. आपण एक दोन पर्यायांची या ठिकाणी चर्चा करूया. जर असं झालं असतं की एक खूप छान गायन करतोय पण भीक मागतोय, तुम्ही तिथे गेला असता, त्याचं कौतुक केलं असतं पहिल्यांदा आणि त्याला भीक मागण्यास असंही सांगितलं असतं त्याचं एज्युकेशन काय झालेलं आहे किंवा काय शिकलेलं आहे, आणि जर तो चांगलं म्युझिक मधील डिग्री संपादित केला असाल तर तुम्ही त्याला तुमच्या शाळेत सुद्धा आणाल, तुमच्या शाळेतल्या ऑथॉरिटीना त्याची भेट घालून द्याल आणि ऑथॉरिटीने जर त्याची नियुक्ती केली तर तुम्हाला त्याचं संगीत किंवा त्याचं गाणं हे कायमस्वरूपी शाळेत ऐकता येईल. हाही एक पर्याय. बिकॉज ऑफ दॅट वेन यू सी दॅट if you find a blind person singing song melodiously for begging, that time you will first appreciate him, and then you will ask the education in the music section of him, and if you find that he has a well educated in the music, then you will take him to your school and meet with your authorities, and if the authorities were select him as a music teacher in your school, that time you will find and listen a melodious song each and every day in your school. हा एक पर्याय आहे. किंवा आणखी दुसरं काय, जर तुम्हाला अशी एक व्यक्ती सापडली की जी अंध आहे आणि भीक मागते, तर इफ आय फाइंड अ ब्लाइंड पर्सन सिंगिंग मेलोडियसली टू बेग, that time definitely I would give him a compliment, and I would also try to explain to him that he does not have a beg for a living. जर कोणाचं गाणं गात असेल तर त्याची कॉम्प्लिमेंट मी पहिला देईन, पण त्याला सल्ला पहिला देईन की तू जगण्यासाठी अशी भीक मागू नको. And I would take him to the Blind People's Association, and so that they could help him and for get a job for him, and then later he would choose to take up a training course in singing and try to establish a career in singing or music. तर अशा व्यक्तीला मी काय करेन की ब्लाइंड पीपल असोसिएशन त्यांच्याकडे मी घेऊन जाईन की जेणेकरून त्यांची मदत त्याला मिळेल आणि ते लोक त्याला मदत करतील. कदाचित तो पुढे काय शिक्षण घ्यायचं एज्युकेशन मध्ये, म्युझिक मध्ये काय शिक्षण घ्यायचं हेही तो ठरवेल आणि गाण्यामध्ये खूप चांगलं आपलं करिअर करू शकेल. असे वेगवेगळे पर्याय तुमच्याकडून सुद्धा येऊ शकतात, ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. नेक्स्ट, on page number 63, activity number 8, study the underlined groups of words. Study the underlined group of words. There are given the 4 sentences, and in each sentence A, B, A, B, A, B as given. I will read the sentences. Pay attention. Sentence A, he wore a shirt made of cotton. B, he wore a shirt which was made of cotton. Next one. A, are you sure of your innocence? B, are you sure that you are innocent? Next one. This is the exact reason for his failure. B, this is exactly why he has failed. Fourth one. After finishing his work, he went home. And B, he finished his work and he went home. So, study the underlined groups of words. I will write first second sentence and third sentence. Made of cotton, he wore a shirt which was made of cotton, of your innocence, that you are innocent, for his failure, this is exactly why he has failed. So, pay attention in your book. You will notice that all underlined groups of words in sentences marked A, merely refer to a concept or expression. They do not contain a subject or a main or principal verb, such as a group of words or unit of sentence is called a phrase.
ही जी आपल्याला वाक्य दिलेली आहे या प्रत्येक विधानातील ए आणि बी अशी जी वाक्य आहेत, तर ए वाक्यामध्ये जे आहे तर त्या ठिकाणी संकल्पना किंवा अभिव्यक्ती दिलेली आहे. कॉन्सेप्ट और एक्सप्रेशन, संकल्पना किंवा अभिव्यक्ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट नाहीये किंवा मेन वर्ब प्रिन्सिपल वर्ब नाहीये. फॉर एक्झाम्पल हियर मेड ऑफ कॉटन, याच्यामध्ये सब्जेक्ट नाहीये, कर्ता नाहीये किंवा मुख्य क्रियापद नाहीये. ओनली एक्सप्रेशन अँड ऑर कॉन्सेप्ट दिलेले आहे मेड ऑफ कॉटन. इथं ए मध्ये ऑफ युअर इनोसन्स, इथं सब्जेक्ट नाहीये, मेन वर्ब नाही. फॉर हिज फेल्युअर, ए सेंटेन्स जे आहे त्याच्यामध्ये मेन वर्ब नाही किंवा प्रिन्सिपल वर्ब नाहीये, सब्जेक्ट नाहीये, ओनली कॉन्सेप्ट अँड एक्सप्रेशन इज गिवन, सो इट इज कॉल्ड ऍज अ फ्रेज. ए सेंटेन्स जे आहे ही सगळी ए सेंटेन्स मध्ये जो अंडरलाईन केलेला भाग आहे त्याला आपण फ्रेज असं म्हणणार, अर्थात वाक्यांश असं म्हणणार. ए ए अँड ए हे सगळे काय आहे तर फ्रेज, वाक्यांश आहे. And in big sentence, each of the underlined group of words in sentence must be convey a thought or concept and have a subject and a principle or a main verb. B sentence मध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला एक विचार किंवा संकल्पना, इट कन्वे अ थॉट और कॉन्सेप्ट, एक विचार किंवा संकल्पना आपल्या पुढे व्यक्त होते किंवा आपल्याला मिळतं आणि त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे आणि मेन वर्ब किंवा प्रिन्सिपल वर्ब सुद्धा आहे. सब्जेक्ट आहे, वर्ब आहे. पे अटेन्शन. बी सेंटेन्स बघा, ही ओव्हर अ शर्ट विच वॉज मेड ऑफ कॉटन. ही ओव्हर अ शर्ट, मेन वर्ब आहे, सब्जेक्ट आहे. इथं बी मध्ये दॅट यू आर इनोसंट, यू सब्जेक्ट आहे, वर्ब आहे. दिस इज एक्झॅक्टली वाय ही हॅज फेल्ड, वाय ही हॅज फेल्ड, करता आहे, मुख्य क्रियापद आहे. असं जिथं असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, दिस युनिट और पार्ट ऑफ अ सेंटेन्स इज कॉल्ड अ क्लॉज. काय म्हणणार आपण त्याला, क्लॉज. क्लॉज उपवाक्य. बी मध्ये जे आहे त्याला आपण क्लॉज, अगदी मराठीत आपण त्याला उपवाक्य असं म्हणणार. क्लॉज उपवाक्य. क्लॉज होण्यासाठी काय काय आवश्यक आहे, कर्ता आवश्यक आहे आणि मुख्य क्रियापद तिथं असलं पाहिजे. मुख्य क्रियापद असल्याशिवाय क्लॉज हा होणारच नाहीये. त्यामुळे सेंटेन्स ए आणि सेंटेन्स बी मध्ये जो फरक आहे तो असंच आहे की ए सेंटेन्स मध्ये एक फक्त कन्सेप्ट और एक्सप्रेशन, संकल्पना किंवा अभिव्यक्ती व्यक्त होते अशा युनिटला आपण फ्रेज म्हणणार. आणि जे युनिट की जे वर्ब आहे, आपल्याला थॉट कन्सेप्ट पुरवतं आणि मेन वर्ब आहे, सब्जेक्ट आहे, त्याला आपण क्लॉज असं म्हणणार आहे. ओके, ओपन पेज नंबर 64. से वेदर द अंडरलाइन्ड आर फ्रेजेस और क्लॉजेस. आता सांगितलेलं आहे की दिलेली 6 वाक्ये आणि ती फ्रेजेस आहेत त्या क्लॉजेस आहेत. फर्स्ट आय विल रीड आउट ऑल द sentences and then we will discuss on it. The musician laid his tanpura on the carpet. Second, there is someone who sings for better. Third one, he had been Tansen's music teacher and he lived the life of a hermit. Next one, the music sprayed like the first glimmer of dawn. His music springs from the depth of his soul. Sixth one, as they walked back, the emperor suddenly broke the silence. Then, pay attention, the first sentence. The musician laid his tanpura on the carpet. On the carpet, underline part, on the carpet. On the carpet, there is only the expression or concept, so there is not a main verb, and there isn't a verb, and there isn't a subject, so it is a phrase. On the carpet, phrase. In second sentence, there is someone who sings for better. तिथं आपल्याला प्रिन्सिपल वर्ब आहे, there is someone, क्लॉज आहे, वाक्यांश आहे तो. In third sentence, he had been Tansen's music teacher and he lived the life of a hermit. Underline part कडे आपण फोकस करूया.
ही लिव्ड द लाईफ ऑफ हर्मिट. ही सब्जेक्ट आहे, लिव्ड वर्ब आहे. ही लिव्ड द लाईफ ऑफ अ हर्मिट क्लॉज आहे, तो वाक्यांश आहे. नेक्स्ट वन, द म्युझिक स्प्रेड लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डाऊन. द फर्स्ट ग्लिमर ऑफ डाऊन, इट इज अ फ्रेज. Next one, fifth one, his music springs from the depth of his soul. From the depth of his soul. From the depth of his soul. Soul. या ठिकाणी मेन वर्ब नाहीये, सब्जेक्ट नाही, त्यामुळे फ्रेजेस आहे. अँड लास्ट वन, as they walked back, the emperor suddenly broke the silence. The emperor suddenly broke the silence. The empire या ठिकाणी सब्जेक्ट आहे, broke वर्ब आहे, त्यामुळे हा वाक्यांश आहे, क्लॉज आहे. तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल की फ्रेज अँड क्लॉज, दॅट इज द डिफरन्स बिटवीन फ्रेज अँड क्लॉज. हे असे दोन युनिट आहेत की जिथे सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, असं असलेले युनिट त्याला आपण क्लॉज म्हणणार. आणि ज्या ठिकाणी सब्जेक्ट वर्ब नाहीये पण फक्त कॉन्सेप्ट एखादी पुरवली जाते, एक्सप्रेशन अभिव्यक्ती असते, त्या ठिकाणी फ्रेज असते. ओके, पे अटेन्शन. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी नंबर 9. Divide the class into two groups. The teacher divides the story into two parts. Each group should be allotted one part to be converted to a play skit format. Combine the two parts such that the entire story is converted to a play. Also give a suitable title. Present the play in your class. काय सांगितले बघा, पुढची ऍक्टिव्हिटी आहे. आपल्या वर्गातील 2 गट करा आणि त्यांना हाफ स्टोरी द्या की जेणेकरून ते स्किट एक नाट्य रूपांतर करू शकतील, स्किट फॉर्मॅट करू शकतील, एक नाटिका बनवतील आणि त्यानंतर दोन्ही गट एकत्र करून एक छानशी नाटिका तयार करा आणि त्याला एक नाव द्या. आता आपल्या पुढे ही संबंध स्टोरी आहे. या स्टोरीमध्ये हा प्रश्न तर अत्यंत सोपा आहे. ही ऍक्टिव्हिटी खूप छान आहे. स्टोरीमध्ये कोण बोललेले, काय बोललेले, पात्र किती आहेत हे आपल्यापुढे आहे आणि निवेदन जे असेल ते मात्र आपण कंसामध्ये घ्यायचं, इन द ब्रॅकेट, अँड स्टोरीचं स्किट हे पूर्ण आपण करायचंय. आपण थोडी सुरुवात करूया. टायटल पहिल्यांदा आपण देऊया म्युझिक. या संबंध पाठामध्ये आपल्या लक्षात आलेलं आहे हे जे म्युझिक आहे हे प्युअर अँड डिव्हाइन. आपण टायटल देऊया त्या प्रश्नासाठी, म्युझिक डिवाइन अँड प्युअर. डिवाइन अँड प्युअर म्हणा किंवा प्युअर अँड डिवाइन म्हणा, दोन्ही एकच आहे. ओके, नाउ वी विल सी. ओपन पेज नंबर 60. 60 नंबरच्या पानावर तुम्ही आला तर तुम्हाला लक्षात येईल की हा प्रश्न आपण तयार करायचा आहे. फर्स्ट देर आर द कॅरेक्टर्स. आपल्याला लक्षात आहेत कॅरेक्टर्स, तानसेन, अकबर आणि त्यानंतर पुढच्या संबंध स्किटची आपण चर्चा करूया. म्युझिक डिवाइन अँड प्युअर, पार्ट 1 आणि पार्ट 2. एका गटाला आपण पार्ट 1 देणार आहे, एका गटाला पार्ट 2 देणार आहे. सो पार्ट 1 ची आपण या ठिकाणी चर्चा करूया. पार्ट 1. तर पान नंबर 60 वरती आपण स्टोरी ओपन केलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं सुरुवातीला आपण जर वाचलो तर आपण डायरेक्ट तयारच करूया. पहा, हॉल. आपल्या कथेची ही सुरुवात आहे. सुरुवातीचं बॅकग्राऊंड काय बघा आपल्या नाटकाचं, की स्लोली जेंटली तानसेन laid his tantura on the carpet. The exquisite strains of Rag Darwari still vibrated within the hall. हे आपल्या नाटकाची आपली ही सुरुवात आहे. त्यामुळं सुरुवातीची पार्श्वभूमी आपण इन ब्रॅकेट लिहिली. त्यानंतर आता पुढं जे होणार आहे ते आपण एक एक स्किट अशी पुढे लिहायची. मी फक्त सुरुवात करून देतोय तुम्हाला. त्यानंतर काय झालेलं आहे, एम्पायर अकबर लुक्ड अप. आता लुक्ड अपचं आपण लुकिंग अप असं म्हणायचं आहे. जे बोललेले आहेत ते आपण बोललेले वाक्य घेऊ आणि ज्या तिथं अभिनय जो आहे तो जसा आहे तो आपण ब्रॅकेटमध्ये लिहिणार आणि ऑन द स्टेज जे असेल तो तसा अभिनय त्या त्या पात्राकडून तो आपण घडवून आणायचा आहे. पार्ट 1
आपण नाव दिलेलं आहे म्युझिक डिवाइन अँड प्युअर पार्ट 1. कथेची सुरुवात अशी आहे. स्लोली जेंटली तानसेन laid his tanpura on the carpet. The exquisite strains of Rag Darbari still vibrated within the hall. काय झालं का? सुरुवातीला तानसेननं राग दरबारी गायन केल्यानंतर हळुवारपणे तानपुरा कार्पेटवरती ठेवलेला आहे. तो जो भाग आहे की जिथं बोलणं झालेलं नाहीये, डायलॉग नाहीये, तो भाग आपण कंसात लिहिला. तशी स्किट मध्ये आपण ऍक्ट करून घेणार. त्यानंतर काय झालं? एम्पायर अकबर लुकिंग अप हिज आईज लीड विथ ऍडमायरेशन. एक स्तुतीपूर्वक कौतुकानं आपले डोळे त्यानं वरती केले आणि अकबर म्हणाला. आता काय बोलला ते आपण इथे घेतलेलं आहे. वंडरफुल, सुपर, I listen to you every day, but I can't seem to have enough. हे अकबर बोलला की खूप छान, सुंदर, मी दररोज तुझं ऐकतो पण माझं समाधान होत नाहीये, आणखीन ऐकावं असं मला वाटतं. आता त्यानंतर तानसेननं काय प्रतिक्रिया दिली आहे ते पुढे आपण लिहित जाणार. त्यानंतर अकबर काय म्हटला ते आपण लिहित जाणार. आता मी तुम्हाला ते स्किट ऐकवतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ऑन पेज नंबर 60 यावरून तुमच्या लक्षात येईल की मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो तसे तसे बदल करून तुम्ही ते स्किट असं लिहून काढायचं आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2. ओके, पार्ट 1 सांगतो, लक्ष द्या. याच्या पुढे काय झालेलं आहे? तानसेन बोज इन सायलेंट ग्रॅटिट्यूड. त्यानंतर एम्पायर अकबर सेज, आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड. तानसेन विथ अ स्माइल he says, Tansen says, but I don't, Shahenshah. There is someone who sings for better than I do. Emperor Akbar says, really? Then I must have him sing in my court. Can you arrange? Tansen कंसात in bracket होणार होता की shaking his head, मान हलवत, नकारार्थी मान हलवत तो says, I am afraid he will not come, sir. Then Emperor Akbar says, what? Not even if he hears that the emperor himself has summoned him? Tansen half scared हे कंसामध्ये आपण घ्यायचं in bracket. No, not even then. Emperor Akbar smiling at Tansen, त्याच्याकडे बघून हसत ते म्हणाले, very well. Smiling at Tansen हे आपण कंसात घेणार in bracket. Then says, Emperor Akbar says, very well, Ustadji. If he doesn't come, I shall go to him myself. Will you take me to him? Tansen says, yes, sir, provided you do not come as the Emperor of Hindustan. Emperor Akbar, all right, I shall go as a humble lover of music. या ठिकाणी पार्ट 1 संपतो. आता पार्ट सेकंड मध्ये काय झालेलं आहे की एम्पायर अकबर एक हिंदुस्थानचा सम्राट म्हणून नाहीये, तर एक ही इज अ हंबल लवर ऑफ म्युझिक म्हणून त्या ठिकाणी संत हरिदासांच्याकडे ऐकायला गेलेले. आपल्याला तर माहिती आहे की स्टोरीमध्ये संत हरिदास हे हॅज गुरु ऑफ तानसेन. त्यामुळे आता सुरुवातीला पण उल्लेख करायचा आहे की संत हरिदास हे एकाकी जीवन जगत होते, साधी राहणी त्यांची होती, ते तानसेनचे टीचर होते. हे सगळं आपण सुरुवातीला घ्यायचं आहे. त्यामुळे आता इन ब्रॅकेट आपली या ओळी तिथे येणं गरजेचं आहे. द मॅन दॅट पार्ट सेकंड आपला त्या ठिकाणी सुरू होतोय. द मॅन दॅट तानसेन हॅड स्पोकन ऑफ वॉज संत हरिदास. वन्स अपॉन अ टाइम he had been Tansen's music teacher and he lived the life of a hermit. He was busy with his daily chores when Emperor Akbar and Tansen arrived at him at his hut and asked him to sing. या ठिकाणी आता पहिल्यांदा संत हरिदास त्यांना गायनाविषयी विनंती केलेली आहे. त्यावेळेला संत हरिदासांनी काय उत्तर दिलं? संत हरिदास सेड, आय एम लॉंग पास्ट द एज ऑफ सिंगिंग. तानसेन, आता तानसेननी प्रयत्न केलेला आहे, तो प्रयत्न केला तो इन ब्रॅकेट घ्यायचा. तानसेन इन ब्रॅकेट ट्राइंग टू परस्यू हिम, प्लीज गुरुजी, वी हॅव कम ऑल दिस वे जस्ट टू हिअर यू सिंग. संत हरिदास सेड, आय टोल्ड यू आय एम वे पास्ट द एज फॉर सिंगिंग. हे आपण एक्स्ट्रा वाक्य घेतलेले आहे. सांगितल्यानंतर पुन्हा त्यांनी नकार दिलेला आहे आणि त्यानंतर इन ब्रॅकेट तानसेननी विचार केला होता
काय विचार केला? तानसेन thought of a plan to get his music teacher to sing. तानसेन म्हणाले, तानसेन says, very well, then may I sing before you, Guruji? संत हरिदास says, sure, तानसेन, you may go ahead and sing. हे विधान आपल्या त्या स्टोरीवरून आपण ही तयार करून घेतलेले आहे. तानसेन deliberately sing the wrong note, in bracket येणार. संत हरिदास says, that's not the right note. Tansen, what has happened to you? Tansen says, I don't seem to understand, Guruji. Let me try again. In bracket, once again, Tansen deliberately sings the wrong note. Then Sant Haridas says, give me the tanpura. I shall show you where you are going wrong. Then Tansen, sure, Guruji. आता या ठिकाणी तानसेननी गुरुजींना तानपुरा दिलेला आहे. पुढच्या गोष्टी आपण इन ब्रॅकेट घेणार. बिफोर संत हरिदास न्यू इट, ही वॉज सिंगिंग नोट आफ्टर नोट. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ dawn and the fragrance of jasmine. Emperor Akbar and Tansen were just like the hypnotized by listening the music. Then Tansen says, thank you for showing me the right note, Guruji. Now please allow me to take you leave. आभार मानलेले आणि जायची परवानगी घेतलेली. आता पुढे हे दोघ जण जात असताना अकबर आणि तानसेन आता परतत आहेत. त्यावेळेला ऑन देअर वे बॅक एम्पायर अकबर ब्रोक द सायलेन्स. दोघेही शांत जात होते. एवढी शांतता होती की गुरुजींनी जे काही म्युझिक सादर केलं होतं ते सगळं कानात साठवून त्याच वातावरणात ते परत जात होते. पूर्ण सायलेन्स होता आणि अकबरनी ती जी शांतता होती ती ब्रोक केली. कारण त्यांच्या बोलण्यानं ते म्हणाले, एम्पायर अकबर म्हणाले, वाय कांट यू सिंग लाईक हिम उस्तादजी. तानसेन स्माइलिंग, स्माइलिंग हे ब्रॅकेट मध्ये घेऊया आपण. तानसेन स्माइलिंग आणि पुढे तानसेनने जे उत्तर दिले ते जसंच्या तसं आपण या ठिकाणी घ्यायचं आहे. सेनशाह, I cannot sing like him because I sing at your command. Guruji, on the other hand, sings for the one who is the master of even kings. He sings for God. His music is pure and because it springs from the depths of his soul, free and unasked for. How can't I expect my music to be so beautiful and divine? असं म्हणून आपल्या या स्किटचा या ठिकाणी शेवट होणार. नेक्स्ट क्वेश्चन. या पद्धतीनं तुम्ही हे लिहून घ्या. बरेचसे डायलॉग आपल्या पुस्तकात आहेत. काही 2 ते 3 आपल्याला बनवावे लागतात. तेवढे आता मी तुम्हाला सांगितलेले. तुम्ही हे ऐकून तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. नेक्स्ट वन, ऍक्टिव्हिटी नंबर 10. सर्च ऑन इंटरनेट द इन्फॉर्मेशन अबाउट तानसेन अँड एनी 2 ग्रेट आर्टिस्ट म्युझिशियन with the help of the following points. आम्हाला इथं पॉइंट दिलेले आणि त्या अनुषंगानं तानसेन किंवा आणखीन 2 इतर म्युझिशियन्स तुम्ही माहिती मिळवा. ओके. क्वेश्चन नंबर 10. सर्च ऑन इंटरनेट द इन्फॉर्मेशन अबाउट तानसेन अँड एनी 2 ग्रेट आर्टिस्ट म्युझिशियन्स विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स. द पॉइंट्स आर नेम, प्लेस ऑफ बर्थ, म्युझिक और आर्ट and awards and honors. For example, एक आपण इथं ग्रेट आर्टिस्ट और म्युझिशियन एक आपण घेऊया. तिथं आपण पूर्ण करूया. या अनुषंगाने तुम्ही इंटरनेटवरून किंवा कुठूनही माहिती मिळवून अशा ग्रेट आर्टिस्ट किंवा कलाकार, म्युझिशियन, संगीतकारांच्या बद्दल तुम्ही अशी माहिती मिळवायची आहे. त्यांचं नाव, जन्म ठिकाण, संगीत आणि आर्ट कोणत्या प्रकारचं, आणि अवॉर्ड्स आणि ऑनर्स, त्यांना सन्मान कुठले मिळाले आणि त्यांना अवॉर्ड कुठले मिळाले. मोठमोठे अवॉर्डचे फक्त या ठिकाणी आपण उल्लेख करायचा आहे. ओके. फर्स्ट विल टेक द नेम. ख्यातनाम गायक आपण घेऊया भीमसेन गुरुराज जोशी. भीमसेन जोशींचं आपण या ठिकाणी उदाहरण घेऊया. भीमसेन गुरुराज जोशी. त्यानंतर त्यांचं जन्म ठिकाण जे आहे ते रोन, कर्नाटकमध्ये रोन या ठिकाणी, गडक जिल्ह्यातील कर्नाटक मधील रोन या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. तर पंडित भीमसेन जोशी यांचं म्युझिक आणि आर्ट जे होतं ते कसं होतं तर खास करून हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक
Pandit Bhimsen Joshi was one of the most outstanding vocalists in Hindustani classical music and devotional songs. भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामधील अतिशय ख्यातनाम उत्कृष्ट गायक म्हणून यांची नोंद आहे. तर त्यांचं म्युझिक आर्ट जे आहे ते आपण उल्लेख करताना असं म्हणूया की हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक, त्याचबरोबर हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक मध्ये त्यांचं गायन होतं. त्याचबरोबर काय करत आणखीन त्यांचं जे गायन आहे ते मॅक्झिमम डिवोशनल सॉन्ग मध्ये त्यांनी गायन केलेलं आहे. डिवोशनल सॉंग्स. आता पंडित भीमसेन जोशींना कोणकोणते अवॉर्ड मिळाले तर पद्मश्री त्यांना 1972 1972 पद्मश्री हा 1972 he has awarded by Indian government पद्मश्री in 1972 1972 मध्ये त्यांना पद्मश्री हा अवॉर्ड मिळाला. त्यानंतर पद्मभूषण नेक्स्ट वन पद्मभूषण इन 1999 1999 मध्ये त्यांना पद्मभूषण या अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आलं. अँड भारतरत्न इन 2009 सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत सरकारचा भारतरत्न हा 2009 साली त्यांना देण्यात आला. अशा पद्धतीने आपण कोणत्याही म्युझिशियन बद्दल किंवा आर्टिस्ट बद्दल अशी माहिती आपण द्यायची. पेटेंशन नेम भीमसेन गुरुराज जोशी, प्लेस ऑफ बर्थ रोन डिस्ट्रिक्ट गढ़ इन कर्नाटका, म्यूजिक और आर्ट हिंदुस्तानी क्लासिकल म्यूजिक और डिवोशनल सॉन्ग, awards and honors he has awarded in 1972 by Padma Shri and in 1999 Padma Bhushan, and he has awarded and honored by Bharat Ratna in 2009. अशा पद्धतीनं आपण आर्टिस्ट किंवा म्युझिशियनची माहिती गोळा करायची आहे. यू मे बी राईट ऑन लता मंगेशकर, AR रहमान किंवा इतर कोणत्याही आर्टिस्ट बद्दल, अगदी तबलावादक असेल किंवा कोणी गायक असेल, संगीत क्षेत्रातले टॉप व्यक्तींच्या बद्दल तुम्ही या फॉर्मॅटमध्ये माहिती लिहून घेऊ शकता आणि कलेक्ट करू शकता. ओके, एक एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलेलं आहे, या पद्धतीने तुम्ही माहिती मिळवा. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट ऍक्टिव्हिटी नंबर 11. कलेक्ट एनी 5 स्टोरीज ऑफ अकबर अँड बिरबल and write or present any one of them in the class. त्यांची तरी नावं लिहा आणि त्यानंतर त्यापैकी एक कथा ही वर्गात तुम्ही सादर करा, अशी तुम्हाला या ठिकाणी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. कथांची नावं पहिल्यांदा तुम्ही कलेक्ट करा, त्या कथापैकी कोणतीही एक कथा तुम्ही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल, आता काही कथांची मी तुम्हाला नावं या ठिकाणी सांगतो. जस्ट फिअर इज द की, क्वेश्चन फॉर क्वेश्चन ही खूप छान कथा आहे. त्यानंतर द नोबेलिस्ट बेगर, वाय इज कॅमल्स नेक क्रुक्ड, द ट्रू किंग, देन द फेमस स्टोरी जस्ट लाईक द अनलकी फेस, देन द एम्पायरस डिस्क्यूज, द वेल डिस्प्यूट, द मॅजिक स्टिक्स, द परफेक्ट पोर्ट्रेट, सुटेबल पनिशमेंट. अशा भरपूर कथा आहेत अकबर आणि बिरबल यांच्यामध्ये. साधारणपणे आपण अकबर आणि बिरबल यांच्या ज्या कथा जर पाहिल्या, द स्टोरीज जर पाहिल्या, तर त्याच्यामध्ये विट अँड ह्युमर या दोन्ही गोष्टी आहेत. बुद्धी चातुर्य दाखवलेलं आहे, इंटेलिजन्स आहे, इंटेलिजन्स, विट अँड ह्युमर हे अकबरनं कसं प्रेझेंट केलेलं आहे हे सांगणाऱ्या या सगळ्या कथा आहेत. या द सॉंग ऑफ सॉंग्स मध्ये जरी आपण पाहिलं तरी बघा की इतकं बुद्धिचातुर्य आहे की खूप छान आहे. तशा अकबर अँड बिरबलच्या अशा भरपूर काही कथा आहेत. कलेक्ट द स्टोरीज ऑफ अकबर अँड बिरबल अँड प्रेझेंट एनीवन इन युअर क्लास. काही कथांची आता मी तुम्हाला नावं या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यात काही भरपूर अशा कथा आहेत. फॉर एक्झाम्पल
आपण जर घेतलो तर द वेल डिस्प्यूट खूप चांगला वादविवाद, खूप चांगलं भांडण. या कथेमध्ये आपण पाहिलेले आहे की दोन पात्र असतात की जे राजाकडे जातात आणि जस्ट एक्झाम्पल आपण त्यांची नावं आपण घेऊ शकतो की इक्बाल आणि आमन हे दोघ जण म्हणतो की मी ऑलरेडी ती जागा खरेदी केलेली आहे, मी ती विहीर विकत घेतलेली आहे. थोडक्यात कथा मी तुम्हाला सांगतोय. असं म्हटल्यानंतर अकबर म्हणतो की हा विहीर विकत घेतलेली तर ते पाणी त्याचं होणार. मग हा इक्बाल म्हणतोय की मी त्याला विहीर विकत दिलेली आहे पण विहिरीतलं पाणी त्याला विकत दिलेलं नाही, पाणी माझंच आहे, विहीर त्याची आहे. असं म्हणल्यानंतर अकबरला एक प्रश्न पडतो की आता काय करायचं. म्हणून तो बिरबलला बोलवून घेतो आणि बिरबल विचारतो बिरबलला. पुन्हा इक्बाल सांगतो की माझी विहीर आहे आणि तो माझा विहीर त्याची आहे पण पाणी तो माझं वापरतोय आणि पाण्याचं पेमेंट तो काही करत नाहीये, पाण्याचं भाडं जे काय असेल ते तो मला देत नाहीये. हे ऐकल्यानंतर बिरबल थोडा हसतो त्याच्याकडे आणि म्हणतो ठीक आहे, विहीर तू त्याला विकलेली आहेस ना, हो पाणी तुझं आहे तर तू त्याच्या विहिरीचं भाडं दिलं पाहिजेस कारण त्याच्या विहिरीमध्ये तुझं पाणी आहे. मग त्याच्या विहिरीमध्ये तुझं पाणी असल्यामुळे तुझ्या पाण्याचा तो सांभाळ करतोय तर त्याच्या विहिरीचं तू भाडं दिलं पाहिजे. अशा पद्धतीने विट ह्युमर तो त्या ठिकाणी दाखवून नंतर मग ते झाले की हो ठीक आहे, विहीर त्याची आहे, पाणी त्याचं होणार आणि जर तुझं पाणी असेल तर त्याला त्या विहिरीचं भाडं देईल. त्यामुळे एक्झॅक्टली दोन्ही गोष्टी तिथंच आल्या. या पद्धतीने द वेल डिस्प्यूट वादविवाद सुद्धा किती चांगले असे एक विट ह्युमर नुसार मांडलेले आहे. नेक्स्ट द अनलकी फेस, तिथं खूप छान कथा आहे. अनलकी फेस एक अपशकुनी चेहरा. त्या कथेमध्ये सांगितलं जातं की हिरानंद नावाचा एक आहे त्या नगरातला व्यक्ती की ज्याचं तोंड बघितल्यानंतर दिवसभर जेवणच मिळत नाही. राजाला ही गोष्ट कानावर येते, राजाला अकबरला पटत नाही असं काय असू शकतं असं. मग तो मुद्दाम म्हणतो की मी जेव्हा राजवाड्यातून बाहेर पडतो त्यावेळेला त्याला माझ्या समोर आणा, मी त्याचा चेहरा बघणार आहे आणि मला कसा काय उपवास करतोय मी बघतो म्हणतोय. आणि तसं झाल्यानंतर मुद्दाम म्हणून त्याचे पहारेकरी त्याला पकडतात. राजा बाहेर यायच्या वेळेला त्याला राजाच्या समोर आणलं जातं आणि समोर आणल्यानंतर राजा त्याचा चेहरा पाहतो आणि पुढे जातो आणि त्याला तिथून पाठवलं जातं, संपलं. पण पुढे काय होतं की राजवाड्यात जातो, राजवाड्यातलं आपलं कामकाज जे असेल ते घेऊन तो जेवायला येतो. जेवायला बसणार तोपर्यंत त्याला निरोप असा येतो की राणींची तब्येत बिघडलेली आहे. म्हणून राजा तिकडे जातो, वैद्य वगैरे येतात, तिथं बराच वेळ जातो. तोपर्यंत तिकडे जेवण थंड होतं, राजा थकलेला असतो. जेवण पुन्हा गरम तयार केलं जातं. तोपर्यंत राजा बेडवरती पोहोचला जातो आणि तिथंच थोडं त्या विश्रांती घेतो आणि अशा पद्धतीने तो दिवस निघून जातो आणि राजाच्या लक्षात येतं की हो खरोखरच आपल्याला याचं तोंड पाहिल्यामुळे जेवण मिळालेलं नाही, उपास झालेला आहे. मग त्यानंतर त्याला बोलवलं जातं आणि त्याला शिक्षा केली जाते. त्याला सोळावर चढवण्याची शिक्षा दिली जाते आणि मग शेवटी तो एक इच्छा व्यक्त करतो की मला बिरबलला भेटायचं आहे. बिरबलला बोलवलं जातं. बिरबल एक काहीतरी त्याला सांगतो की सोळावर चढण्याची राजा तू ते एवढं बोल आणि तुझं तू आनंदानं सोळावर जा. मग शेवटी अकबर विचारतो तुझी शेवटची इच्छा काय आहे का. सांगतो ठीक आहे माझी एकच इच्छा आहे की हे खरं आहे की माझा अनलकी फेस आहे, माझा चेहरा पाहिल्यानंतर तुम्हाला जेवण मिळालेलं नाहीये, तुमचा उपवास घडलेला आहे. माझा पहिल्यांदाच तुम्ही चेहरा पाहिला आणि तुम्हाला उपवास घडला आणि महाराज मी सुद्धा पहिल्यांदाच तुमचा चेहरा पाहतोय आणि मला डायरेक्ट सोळावर चढवलं जात आहे. मग अनलकी फेस नेमकं कोणाचा असं म्हटल्यानंतर राजाला त्याची चूक लक्षात येते आणि राजा त्या ठिकाणी त्याला माफ करतो. अशा अकबर आणि बिरबलच्या खूप साऱ्या कथा आहेत. त्या कथा तुम्ही कलेक्ट करा, लिहा, वर्गामध्ये प्रेझेंट करा. इन मराठी, इन इंग्लिश दोन्ही पद्धतीनं प्रेझेंट करा. इन दिस वे फ्रेंड्स, टुडे वी हॅव कंप्लीटेड इंग्लिश वर्कशॉप of the song. Okay, for watching this video, thank you very much.